हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो. आज आपण सावित्रीबाई फुले यांचा एक विचार ऐकणार आहोत. शिक्षण हेच परिवर्तनाचं साधन आहे. सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले, म्हणूनच आज सगळ्या मुलींना शिक्षण घेता येत आहे आणि त्यामुळेच हे सगळं परिवर्तन घडून आलं आहे हे म्हणायला काहीच हरकत नाही. चला तर मग या प्रेरणादायी आणि चांगल्या विचारानंतर वळूया आपल्या दिनविशेष या सत्राकडे. इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो, जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचं. म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास, त्या पवित्र स्मृतींचा. आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवस रात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा, त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा. चला तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ऐकूया असंच काहीसं खास आजच्या दिवशीच्या आपल्या रेडिओ MPSC गुरुच्या दिनविशेष या सत्रात. आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 21 जूनच्या दिनविशेष या सत्रात. सर्वप्रथम जाणून घेऊया 21 जून या दिवसाच्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. आजच्याच दिवशी सन 1948 साली सी राजगोपालाचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले व अंतिम गव्हर्नर जनरल बनले. मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी सी राजगोपालाचारी हे नाव कशावर वाचलं आहे आठवतंय का? जर तुम्ही जुन्या नोटा बघितल्यात तर त्या नोटांवर गव्हर्नर म्हणून जी सही असायची ती सही असायची सी राजगोपालाचारी यांची, जे भारताचे गव्हर्नर होते. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी सन 1949 साली राजस्थान राज्यातील उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी सन 1961 साली अमेरिकन शास्त्रज्ञांनी समुद्राचे खारे पाणी गोड करण्याचं नवीन यंत्र विकसित केलं. आजच्याच दिवशी सन 1992 साली विज्ञान, तंत्रज्ञान आणि समाज विज्ञानाच्या क्षेत्रात विशेष कार्य करणारे महान भारतीय वैज्ञानिक डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पारितोषिक जाहीर करण्यात आलं. सन 1998 साली फ्रँकफर्ट बुद्धिबळ महोत्सवात भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनी फ्रिट्स 5 या संगणकाचा सहज पराभव केला. संयुक्त राष्ट्राच्या 193 सदस्य देशांनी मिळून 21 जून या दिवशी जागतिक योग दिवस साजरा करण्याच्या प्रस्तावास 11 डिसेंबर 2014 साली मंजुरी मिळाली होती. आजच्याच दिवशी सन 2015 साली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार आंतरराष्ट्रीय योग दिवस संपूर्ण जगात साजरा करण्यात आला. मित्रांनो, आज आहे 21 जून. आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे का? 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. आजच्या दिवशी सूर्यास्त उशिराने झालेला दिसतो. याच दिवसाला सोलस्टाईस असं देखील म्हटलं जातं. सोलस्टाईस संपूर्ण जगात एकाच वेळी होतो. नॉर्दर्न हेमिस्फिअर म्हणजेच उत्तर गोलार्धात राहणाऱ्या लोकांसाठी आजपासून उकाड्याची सुरुवात होते, तर साऊथ हेमिस्फिअर म्हणजेच दक्षिण गोलार्धात राहणाऱ्या लोकांसाठी ही थंडीच्या महिन्याची सुरुवात असते. याचबरोबर 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. 21 जून रोजीचा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो, त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. म्हणूनच हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. भारतातील 5000 वर्ष जुनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधना असून ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते. शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे, असा सल्ला अनेक योगाभ्यासक देत असतात. त्याच निमित्ताने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. तेव्हा मित्रांनो, शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपायचं असेल तर तुम्ही सुद्धा योगाभ्यास करायला हरकत नाही. चला तर मग यानंतर जाणून घेऊया आजच्या दिवशी जन्मलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. सन 1912 साली पद्मभूषण पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी लेखक, कादंबरीकार
लघुकथा लेखक व नाटककार विष्णू प्रभाकर यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1923 साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी कवी, नाटककार, लघुकथा लेखक, अनुवादक, व्यंगचित्रकार आणि चित्रकार सदानंद रेगे यांचा जन्म झाला. सन 1953 साली पाकिस्तान देशाच्या पहिल्या महिला माजी पंतप्रधान व राजकारणी बेनझीर भुट्टो यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1967 साली प्रसिद्ध अमेरिकन अब्जाधीश, उद्योजक, संगणक शास्त्रज्ञ आणि परोपकारी तसंच ईबेचे संस्थापक पियरे मोराड ओमिदार यांचा जन्म झाला. आज या सगळ्या विशेष व्यक्तींचा जन्मदिन आहे. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून या सगळ्यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. याचबरोबर आज अशाच काही विशेष व्यक्ती ज्यांनी इतिहासात स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं आहे, अशा व्यक्तींचे स्मृतिदिन आहे. चला तर मग त्यांच्याविषयीची माहिती घेऊया. 1928 साली प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन मराठी ऐतिहासिक आणि सामाजिक कादंबरीकार, लेखक द्वारकानाथ माधव पितळे यांचं निधन झालं. सन 1940 साली प्रख्यात भारतीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक, सरसंघचालक केशव बळीराम हेडगेवार यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 1957 साली नोबेल पारितोषिक विजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ जोहन्नेस स्टार्क यांचं निधन झालं. सन 2003 साली प्रसिद्ध अमेरिकन ऐतिहासिक कल्पित साहित्याचे लेखक लिओन युरिस यांचं निधन झालं. सन 2012 साली महाराष्ट्रीयन मराठी लेखक, अनुवादक तसंच सह्याद्री वृत्तपत्राचे संपादक भालचंद्र दत्तात्रय खैर यांचं निधन झालं. आज या विशेष व्यक्तींचा स्मृतिदिन आहे. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून या व्यक्तींना विनम्र अभिवादन. ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. यासोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता आणि स्पॉटिफाय म्युझिक ॲप, गुगल पॉडकास्ट आणि अँकर FM वर सुद्धा रेडिओ MPSC गुरु पॉडकास्ट ऐकू शकता. चला तर मग मित्रांनो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.